श्रीलंकेतल्या जाफना जवळच्या चेम्मानी इथं सामूहिक कबरीच्या उत्खननादरम्यान तब्बल 582 मानवी सांगाडे सापडलेत। यामध्ये लहान मुलं आणि नवजात शिशूंच्या सांगाड्यांचाही समावेश आहे। हे अवशेष श्रीलंकेतील गृहयुद्ध दरम्यान बेपत्ता झालेल्या नागरिकांचे असू शकतात असा एक अंदाज लावला जातोय। सापडले 582 सांगाडे। खेळणी आणि दुधाच्या बाटल्याही सापडल्या। गृहयुद्धात बेपत्ता झालेल्यांची हत्या। श्रीलंकेतल्या जाफना जवळच्या चेम्मानी इथलं हे विदारक दृश्य। इथं एका उत्खननादरम्यान तब्बल 582 सांगाडे आढळून आलेत। गंभीर बाब म्हणजे उत्खननादरम्यान जे सांगाडे सापडले त्यात लहान मुलं आणि नवजात शिशूंच्या सांगाड्यांचाही समावेश आहे। या सांगाड्यांसोबत खेळणी, दुधाच्या बाटल्या, शाळेच्या बॅगा, चप्पल आणि बांगड्याही सापडल्या आहेत। एका सांगाड्याचे दोन्ही हात छातीच्या जवळ बांधलेल्या अवस्थेत आढळले। चेम्मानी इथं सामूहिक कबर असल्याचा संशय 1998 पासूनच होता। त्यावेळी एका श्रीलंकन सैनिकावर एका शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा खटला सुरू होता। तपासादरम्यान या सैनिकानं लष्कराच्या ताब्यात असलेल्या 300 ते 400 तामिळ नागरिकांची हत्या करून त्यांना चेम्मानी इथं पुरण्यात आल्याचा दावा केला होता। त्यानंतर 1999 मध्ये उत्खननाचे आदेश देण्यात आले आणि 15 सांगाडे सापडले। सरकारी तपासात यापैकी 10 सांगाड्यांवर गंभीर दुखापतींच्या खुणा आढळल्या होत्या, मात्र त्यानंतर तपास थांबवण्यात आला। गेल्या वर्षीही या ठिकाणी 240 मानवी सांगाडे सापडले होते। बांधकामाच्या कामादरम्यान हिंदू स्मशानभूमीजवळ मानवी अवशेष आढळल्यानंतर पुन्हा नव्यानं उत्खननाला सुरुवात करण्यात आली। या हत्यांना गृहयुद्ध कारणीभूत असल्याचं बोललं जातंय। श्रीलंकेत 1983 मध्ये सरकार आणि लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजेच LTTE यांच्या गृहयुद्धाला सुरुवात झाली। LTTE स्वतंत्र तमिळ राष्ट्राची मागणी करत होता। सुमारे 26 वर्ष चाललेल्या या संघर्षात 1 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे। 2009 मध्ये श्रीलंकन लष्करानं LTTEचा पराभव केला आणि हे गृहयुद्ध संपलं। मात्र या काळात मोठ्या संख्येनं लोक बेपत्ता झाले। यामध्ये प्रामुख्यानं तमिळ समुदायातील नागरिकांचा समावेश होता। श्रीलंकन सुरक्षा दलांवर तमिळ नागरिकांची हत्या, अपहरण आणि इतर गंभीर मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप आहेत। त्याचवेळी LTTEवर देखील हत्या, अपहरण, बलात्कार आणि इतर अत्याचारांचे आरोप आहेत। जाफनातील चेम्मानी परिसर 1995 पासून गृहयुद्ध संपेपर्यंत श्रीलंकन लष्कराच्या नियंत्रणाखाली होता। अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या तपासात आणि उत्खननात झालेल्या विलंबानंतर आता इथं सापडलेल्या सांगाड्यांमुळे श्रीलंकेच्या गृहयुद्धादरम्यान नेमक्या काय घटना घडल्या होत्या याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।